आप देख रहे हैं सवेरा मीडिया। मैं हूं अनवार खान। थाने म्युनिसिपल कॉरपोरेशन के हुदूद में जारी गैर कानूनी तामीरात से हर कसो नाकस वाकिफ हैं। खास करके हमारे शिलफाटा, दीवा और इन इलाकों में आप देखेंगे तो गैर कानूनी तामीरात का जाल बिछता ही चला जा रहा है। इस पर किसी किस्म की कोई कार्रवाई, किसी किस्म का कोई अंकुश, किसी किस्म की कोई रोकथाम करने में ऐसा लगता है जैसे इंतजामिया असफल महसूस कर रही है। हालांकि इससे पहले कई हादसा हो चुके हैं, लोगों की जानें जा चुकी हैं, गैर कानूनी इमारतें गिर चुकी हैं जो इंतहाई घटिया मटेरियल से बनाई जाती हैं, लेकिन कार्रवाई नहीं की जा रही है। थाने महानगर पालिका की क्या मजबूरी है पता नहीं। इस बात को लेकर आज असेंबली में मानसून इजलास में बीजेपी के एमएलए संजय केलकर ने बहुत ही शिद्दत के साथ आवाज उठाई और उन्होंने यहाँ इल्जाम लगाया कि इस गैर कानूनी तामीरात में थाने महानगर पालिका के अधिकारी, अफसरान, यहाँ तक के पुलिस पर भी इल्जाम लगाया कि ये सब की मिली भगत है। उन्होंने यहाँ ये भी कहा कि यहाँ पे हमें हजारा शिकायत करने के बावजूद किसी भी किस्म की कार्रवाई नहीं होती है। उन्होंने इन अधिकारियों के जांच की भी मांग कर डाली। संजय केलकर ने असेंबली में थाने महानगर पालिका के हुदूद में चल रहे गैर कानूनी तामीरात के ताल्लुक से क्या कहा, देखें ये रिपोर्ट। सवेरा न्यूज नेटवर्क को लाइक करें, सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। ठाणे महापालिका प्रशासनामधला अनागोंदी कारभार, प्रशासक आल्यानंतर तर आणखीन त्याला वाढीस लागला। ठाणे महापालिकेतले अधिकारी आहेत, हे अधिकारी बेमुरवतपणे, बेपर्वाईने अनेक प्रकारची अनियमितता अनियमित काम करताना आपल्याला दिसतात आणि त्याच्यामुळे अनधिकृत बांधकामाची कीड जी आहे ही त्या ठिकाणी लागलेली आपल्याला दिसते। अध्यक्ष महोदय, अनेक वेळेला महापालिकेमध्ये आयुक्त देखील हातबल आहेत असं आम्हाला बघायला मिळतं। अनेक अनधिकृत बांधकाम ऑनलाईन चालू आहेत हे दाखवल्यानंतर देखील त्यांना पाठीशी घालणारे त्या ठिकाणी अधिकारी आहेत, परंतु कारवाई होत नाही। मुंबईचं दुखणं वेगळं आहे, ठाण्याचं दुखणं आमचं असं आहे की सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही। अशा प्रकारची परिस्थिती आता आमची निर्माण झालेली आहे की त्या ठिकाणी प्रत्यक्ष दाखवून देखील त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कारवाई बांधकामावर केली जात नाही, अधिकाऱ्यावर केली जात नाही। डेप्युटेशनवरचे अधिकारी आणि महापालिकेतले अधिकारी यांच्यामध्ये देखील व्यवहार होत असतं आणि इथपर्यंत जातं की पोलीस स्टेशन पर्यंत त्याच्या तक्रारी दिल्या जातात, तरी देखील कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही। अध्यक्ष महादेव, सुपारी घेऊन एखादी बिल्डिंग धोकादायक करणं, सुपारी घेऊन पर स्क्वेअर फूट अनधिकृत बांधकामाला वाढीस लावणं हे कोण करतंय? महापालिकेमध्ये काही सरकारचे जावई आहेत की काय? महाविकास आघाडीपासून मी बघतोय, आता आमचे आव्हाड साहेब इथे बसलेत, ते देखील हेवीवेट मंत्री होते आमचे ठाण्याचे। त्या ठिकाणी काही अधिकारी असे आहेत, ठाणे महापालिकेमध्ये लाईट वेट होते, त्यामुळे ते ठाणे महापालिकेवर देखील बोलत राहायचे। तर त्या ठिकाणी महापालिकेमध्ये अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की या ठिकाणी काही अधिकारी म्हणजे एक तर त्यांची पदोन्नती कशी झाली हा चौकशीचा विषय, एक तर त्या ठिकाणी त्यांना उपायुक्त निरनिराळी खाती जी आहेत ती त्यांना कशा प्रकारची दिली हा महत्वाचा विषय। महापालिकेमध्ये अनेकांनी, अनेक पक्षाच्या लोकांनी महेश आहेर हे जे अधिकारी आहेत यांच्याबद्दल अनेक वेळा तक्रारी देखील केलेल्या आणि त्याच्यामुळे या संबंधामध्ये लोकांना अनधिकृत बांधकाम ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलं जात असेल तर यांची सखोल चौकशी झाली पाहिजे। पर स्क्वेअर फूट त्या ठिकाणी पैसे घेण्याचं काम चालत असेल तर त्याची चौकशी होणार की नाही? मला दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की त्या ठिकाणी एकाही अधिकाऱ्याला अजून कधी निलंबित पण नाही केलेलं। बदलीचा फार्स केला जातो, पण एवढे मोठे घोटाळे झाले परंतु त्या ठिकाणी कुठल्या अधिकाऱ्याला निलंबित केलं जात नाही। आणि माझी मागणी आहे की या संबंधामधलं आपण